नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? मी धनश्री, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी घेऊन आलेली आहे इथे आलू वांग्याची भाजी. रेग्युलर जी आपण बनवतो त्याच पद्धतीने मी इथे बनवलेली आहे. पण काही लोकांना वांग्याची भाजी खायला खूप कंटाळा करतात, तर त्यामुळे मी इथे थोडी नाही वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्ही ही भाजी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली आहे ते. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर सगळ्यात आधी ना मी इथे घेतलेले आहे वांगे. तर वांगे आणि आलू दोनही मी इथे कापून घेतलेले आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल या आकाराने मी इथे वांगे आणि आलू कापून घेतलेले आहे. आलूचे जे वरचे साल आहे ते काढले नाही आहेत. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते आलूचे साल काढून घ्या, पण मी इथे काढलेले नाही आहेत. तर आता ना इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा आणि त्याला मीडियम आकाराने कापून घेतलेला आहे. कांदासुद्धा इथे मी मीडियम साईजचा घेतलेला आहे आणि मीडियम आकारानेच कापलेला आहे. 10 ते 15 इतक्या मिरच्या घेतलेल्या आहे, त्यासुद्धा कापून घेतल्या. तेल मी आधीच इथे तापायला ठेवलेलं होतं. तर तेल तापलेलं होतं, तर त्यामध्ये मी मोहरी टाकली पहिले आणि मग नंतर मोहरी छान फुटली की मग त्यामध्ये कांदा टाकला. कांदासुद्धा व्यवस्थित छान परतून घेतला आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे लसूण आणि जिरं. त्यालासुद्धा ओबडधोबड चेंदून घेतलेलं होतं. तर 2 मिनिट याला आपण इकडे तिकडे परतून घेतलं आणि मग नंतर त्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत मिरची. तर मिरचीलासुद्धा छान असं परतून घ्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. तर ही आलू वांग्याची भाजी ना जास्त तर कोणी खायला बघत नाही, ज्यांना खाज वगैरे असतात, तर ते लोक इथे ना खायला खूप कंटाळा करतात. तर मग मी इथे थोडी ना वेगळ्या पद्धतीने बनवली आहे. म्हणजे इथे मसाले वगैरे कोणते ॲड केलेले नाही आहेत. पद्धत आपली बनवायची तेच आहे, पण एक गोष्ट मी सिक्रेट टाकलेली आहे. तर इथे ना मी आता टोमॅटोसुद्धा टाकलेला आहे. तर टोमॅटोसुद्धा माझा टाकून झालेला आहे आणि 2-3 मिनिट मी इथे परतूनसुद्धा घेतलेला आहे. तर आता ना इथे मी जिरा पावडर टाकलेला आहे, धनिया पावडर टाकलेला आहे अर्धा चम्मच आणि इथे 1 चम्मच इतका मी तिखट पावडर टाकलेला आहे, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी इथे हळद टाकली आणि सोबतच इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे. कस्तुरी मेथी इथे हाताने छान अशी क्रश करून घ्यायची आणि मग नंतर त्याच्यामध्ये टाकायची. तर कस्तुरी मेथीसुद्धा मी इथे टाकलेली आहे. आता याला ना छान इकडे तिकडे आपण परतून घेऊया आणि मग आपण टाकूया त्याच्यामध्ये आपले कापलेले आलू वांगे. तर इथे टमाटरला वगैरे मी शिजू दिलेलं नाही आहे. तर टमाटर आणि मिरची इथे जेव्हा आपण वांगे आणि आलू जे टाकतो तर त्याच्यासोबतच इथे टमाटरसुद्धा छान व्यवस्थित शिजून जातं. त्यामुळे इथे झाकण ठेवून वगैरे 2 मिनिट वगैरे काहीही शिजू द्यायचं नाही आहे. तर मी ना इथे छान असं आता आलू वांगी टाकून परतून घेतलेले आहे. म्हणजे त्याला असं फिरवून घेतलेलं आहे, सगळं एकजीव करून घेतलेलं आहे. म्हणजे एकजीव करून घेतलं आणि मग नंतर त्याच्यावर मी झाकण ठेवून याला 5-10 मिनिट शिजू देणार आहे, म्हणजे आलू सॉफ्ट होईपर्यंत. तर आता ना इथे मी 5 मिनिट झालेले आहे. तर आता उघडून बघितलेलं आहे इथे. तर छानपैकी इथे आपले टमाटर वगैरे ते सुद्धा छान इथे सॉफ्ट झालेले आहेत. पण इथे आलू आणि वांगे शिजायचेच होते, तर त्यामुळे ना मी इथे आणखी 5 मिनिट आलू आणि वांगे म्हणजे हे आपली भाजी आहे ते शिजू देणार आहे. तर आणखी मी झाकण ठेवून इथे 5 मिनिट शिजू दिलेलं होतं. तर आता 5 मिनिट इथे झालेले आहे. तर आता इथे बघते मी आलू वांगी शिजलेली आहे की नाही. खाली ना थोडंसं इथे तडाला लागलेलं होतं, कारण ह्याच्यामधलं टमाटरचं जे पाणी होतं ते पूर्ण इथे आटलेलं होतं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल मी इथे आलूंना छान तोडून दाखवत आहे, तुम्हाला तुटत आहे. अगदी हलक्या हाताने हा आलू इथे तुटला गेलेला आहे चमचने. तर म्हणजे याचा अर्थ वांगेसुद्धा छान सॉफ्ट शिजलेले आहेत आणि इथे आलूसुद्धा छान सॉफ्ट शिजलेले आहेत. तर आता ना याच्यामध्ये मी आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार मी इथे पाणी टाकलेलं आहे. खूप जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. अगदी मी अर्धा ग्लासला थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अर्धा ग्लासला थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे. तर हे पाणी ना इथे मी आता टाकून ग्रेव्ही करून घेता याची. तर यालासुद्धा झाकण ठेवून मी 5 मिनिट आणखी इथे शिजू देते. तर 5 मिनिट ना इथे झालेले होते. तर तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्हीसुद्धा छान इथे घट्ट झालेली आहे आणि आपली आलू वांग्याची भाजी जी आहे ती पूर्ण इथे तयार झालेली आहे. खूप मस्त भाजी होते ही. इथे मी फक्त एकच सिक्रेट गोष्ट टाकणार आहे, ते म्हणजे आहे इथे गोडा मसाला. गोडा मसाला जर तुम्ही यामध्ये टाकाल, गोडा मसाला किंवा गरम मसाला वगैरे तुम्ही यामध्ये टाकाल, तर ग्रेव्हीची जी भाजी आहे ते खूप मस्त चविष्ट लागते आणि त्याचा वासही खूप सुंदर येतो. तर या तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल इथे तुमच्याजवळ गरम मसाला असेल तर गरम मसाला टाका किंवा गोडा मसाला असेल तर तो तुम्ही टाका. खूप मस्त लागते. आणि कस्तुरी मेथी
आपण जशी ही वड्यामध्ये भाजी खातो मेथी वगैरे टाकून, त्याच पद्धतीने इथे ते भाजी लागते. तर इथे माझी भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. तर आता ना इथे मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तर हे मी इथे डब्यामध्ये भाजी काढून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता इथे ग्रेव्हीसुद्धा किती मस्त झालेली आहे आणि तेलसुद्धा भाजीला किती छान उमटलेलं आहे. आणि खरंच इथे खूप असे रसाळ पण भाजी नाही आहे, खूप असं जास्त ग्रेव्ही पण नाही आहे आणि खूप पातळ पण आणि घट्ट पण अशी सुद्धा भाजी नाही आहे. मीडियम अशी ही भाजी झालेली आहे. खरंच खायला मस्त लागते आणि मी ही भाजी पहिल्यांदा ट्राय केलेली आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावी, म्हणून मी ते तुमच्यासोबत पण शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.